ही जीवनगाथा त्या महान व्यक्तीची आहे ज्यांच्या स्मरणार्थ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. संसार दावा नलनी भलोका, त्राणाय कारुण्यं घन घनात्वं. संसार दावा नलनी भलोका, त्राणाय कारुण्यं घन घनात्वं. प्राप्तस्य कल्याण गुणनवस्य, वन्दे गुरो श्री चरणारविन्दं. 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 अभयचरण भाग दुसरा. श्रील प्रभुपादांचे बालपणातील संस्कार समारंभ आणि फाल्गू बाबाचा प्रभाव. श्रीनंदनंदन अभय चरणारविंद रे, भजहु रे मन श्रीनंदनंदन अभय चरणारविंद रे. दुर्लभ मानव जन्म सत्संगे, तरह भव सिंधु रे. प्लीज कम. नमस्कार. नमस्कार हेगेन बाबू. सांगा मी तुमच्यासाठी काय करू शकतो. केदारनाथ बाबू आज घरी आहेत. हो, ते घरीच आहेत. या ना, या माझ्या बरोबर. दुर्लभ मानव जन्म सत्संगे, तरह भव सिंधु रे. शीत आतप बात वरीषण, ए दिन यामिनी जागी रे. विफले से विनो कृपण दुर्जन, चपल सुख लब लागे रे. भजहु रे मन श्रीनंदनंदन. मिस्टर हिगिन्स, कसा माणूस आहे केदारनाथ बाबू. लाखात एक आहेत, महान विद्वान आहेत आणि त्यांना धर्माचं पण खूप ज्ञान आहे. हे तर मला कळलंच त्यांचं पुस्तक वाचून. श्रवण कीर्तन स्मरण वंदन, पाद सेवन दास्य रे. पूजन सखी जन आत्मनिवेदन, गोविंद दास अभिलाष रे. भजहु रे मान श्रीनंदनंदन अभय चरणारविंद रे. ऐका ना, हे घालता का? अगं काय गरज आहे याची? घाला ना, इंग्रज आलीत बाहेर. बरं. असं ऐकलंय की तो डेप्युटी मॅजिस्ट्रेट होते. सर्वोत्तम मॅजिस्ट्रेट होते. मला त्यांच्याबरोबर काम करायचं भाग्य मिळालं. कमाल माणूस आहे.
जे काम करायला आपल्याला पूर्ण दिवस लागला असता ते काम त्या अर्ध्या दिवसातच संपवायचे. केदारनाथ बाबू, नमस्कार. बसा. मिस्टर हेगन्स, बोला, कशी काय तसदी घेतली इथे येण्याची, तेही इतक्या सकाळी? मला माफ करा, पण मला खरं तर तुम्हाला एक खुश खबर द्यायची आहे. खुश खबर मिस्टर हेगन्स? हो, तुमच्या श्री चैतन्य महाप्रभूंचे जीवन आणि उपदेश आणि श्रीमद भागवत ऑक्सफर्ड, केम्ब्रिज आणि मॅकगिल या विद्यापीठांनी खूप गौरव केलाय. एवढंच नाही, तर प्रसिद्ध विचारवंत डॉक्टर R.W. फ्रेझर तुम्हाला भेटण्यासाठी लंडनहून आलेत. खरंच भाग्यच आहे माझं. नाही सर, हे तर माझं सौभाग्य आहे की तुमच्यासारख्या महान विद्वान व्यक्तीला भेटण्याची संधी मिळाली. मी याआधी आजपर्यंत असं पुस्तक वाचलंच नव्हतं, म्हणून तर लगेच तुम्हाला भेटायला आलो. धन्यवाद. पण सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मला एक छोटासा प्रश्न पडलाय. पान नंबर 60 वर तुमच्या पुस्तकात तुम्ही लिहिलंय, श्री चैतन्य महाप्रभूंचे जीवन आणि उपदेश यात तुम्ही लिहिता की जगाला भावी प्रार्थनास्थळाकडे खेचणारी अजून एक चळवळ भविष्यात घडणार आहे. ती जात, पंथ किंवा कुळ, वंश असा भेदभाव न करता सर्व वर्गातील माणसांच्या आत्म्यांचं संगोपन करेल. मला असं दिसतंय ही चळवळ जगभर विस्तारेल. मला असं म्हणायचंय की हे घडेल यावर तुमचा खरोखरीच विश्वास आहे? होय, खरंच श्री चैतन्य महाप्रभू हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. ते सर्व शक्तिशाली आणि परम नियंत्रक आहेत. त्यामुळे ते जे काही भाकीत करतील ते घडणारच. ते हे कसं घडवून आणतील हे त्यांच्याच हातात आहे. त्यांनी भारतवर्षामध्ये भगवत प्रेमाचा महापूर आणला. त्यांनी भविष्यवाणी केली आहे आणि हे म्हटलंय की या पवित्र महामंत्राचा जप हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे आंदोलन जगभरातील प्रत्येक नगरात आणि गावात पसरेल. हरे कृष्ण? आर यू सिरियस? हो, प्रत्येक नगरात आणि गावात. मला अशी खात्री आहे की ते त्यांच्या सर्व निकट पार्षदद्वारे हे घडवून आणतील, कारण कोणत्याही कार्याचं पूर्ण श्रेय भक्तांना देण्याचा त्यांचा स्वभाव आहे. आणि कोण जाणे, हे घडवून आणणारी ती महान व्यक्ती प्रकट झालीही असेल. काय झालं पंडितजी? बाळाची जन्मवेळ तर ठीक लिहिली आहे ना? नीट लिहिली आहे ना? हा, वेळ तर अगदी बरोबर आहे पंडितजी. अशी जन्मकुंडली मी माझ्या जन्मात नाही पाहिली. मीच काय, माझ्या वडील आजोबांनी सुद्धा पाहिली नसेल. काय झालं? आश्चर्य, अशी जन्मकुंडली मी पहिल्यांदा पाहतोय. बाळाच्या भाग्यात संन्यास आहे. संन्यास? परंतु हे बालक या युगाचा एक वेगळाच संन्यासी असेल, कारण या संन्यासाजवळ मान, सन्मान, धन, संपत्ती सगळं काही असेल. हे कसं शक्य पंडितजी? याच गोष्टीचं तर मला आश्चर्य वाटतंय. ओहो, हे बालक आपल्या 7 पिढ्यांचं नाव उज्ज्वल करेल. हा, वाह, हरिओम हरिओम. वयाच्या 70व्या वर्षी तो 7 समुद्र पार जाऊन जगात आपल्या सनातन धर्माचा प्रचार करेल. धन्य आहे हा बालक, धन्य आहे.
केवळ 11 वर्षांच्या कालावधीत तो जगभरात 108 मंदिरांची स्थापना करेल. 108? पंडितजी काय म्हणाले ते तू ऐकलंस ना? आपला पुत्र अभयचरण 7 समुद्र पार करून आपल्या सनातन धर्माचा प्रचार करेल आणि 108 मंदिर बांधेल. आपला मुलगा एक अद्वितीय असामान्य संन्यासी होईल. हरे कृष्ण. कृष्णा. नमस्कार नमस्कार नमस्कार. राम राम. नमस्कार. आलो अभय, घरी आलो. प्रणाम प्रणाम. या या. नमस्कार. या या. सुखी राहा. किती गोड बाळ. काय नाव ठेवलं बाळाचं? अभयचरण. कशी आहेस रजनी? मी ठीक आहे मालती, तू कशी आहेस? आता काय सगळ्या गप्पा इथेच मारणार आहात? चला आज जाऊया. तुम्ही आज जा, मी नंतर येतो. चला. चला. तुम्ही आज चला. चला. अरे मौलवी साहब. नमस्कार गौरमन. आलात? माशाअल्लाह माशाअल्लाह सुभान अल्लाह. भाई अल्लाह वाईट नजरेपासून वाचू दे. मुलगा आहे का मुलगी? मुलगा आहे. काय नाव ठेवलं? अभय चरण. अभय चरण यानी बेखौफ माबूद के कदमों में रहने वाला. सुभान अल्लाह सुभान अल्लाह. मौलवी साहेब काही आशीर्वाद द्या. जरूर, क्यों नहीं बेटा. अल्लाह तुला उदंड आयुष्य दे. तू सदैव भगवंताचं गुणगान करशील. अल्लाह उमर दराज करे. आई वडिलांचं नाव उज्ज्वल करू दे. चल गौरमन, निघतो. नमाजची वेळ झाली. अच्छा बेटी, खुदा हाफिज. या. जय श्री कृष्ण. या. चल 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 चला 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 चला. चप्पल काढ चप्पल काढ. चल चला. ये. आपण तिकडे जाऊन ये. हे प्रभू, हा दास आपल्या पुत्राला तुमच्या चरण कमलावर अर्पण करतोय. याचाही तुम्ही दास म्हणून स्वीकार करा. दासाचा स्वीकार करा प्रभू. स्वीकार करा प्रभू. अभय शोना बाबा, ते तोंडात नको घालू. अच्छा मालती, काल जी तू जन्माष्टमीला भाजी बनवली होती ना, हा, आलू मटरची, सांग ना कशी केली होती. अगं लक्षात नाही, मागेच तर सांगितलं होतं. सांग ना. अच्छा ठीक आहे. पहिल्यांदा बटाटे घे, नंतर त्याची साल काढ. अगं ए रजनी, अगं तू इकडे काय करतीयेस? पूजेची वेळ झाली, चल उठ, तिकडे जाऊन तयारी कर. माशिमा, हे संपवीन आणि मग जाईन. अगं आम्ही आलोय आता, तू नको त्रास घेऊ. नाही मी करते ना. गौर मोहन, अरे बेटा रजनी, तुम्ही कुठे आहात सगळे? आम्ही पोहोचलो.
अगं रजनी, आई बाबा आले. हे बघ तुझे आई आणि बाबा आले. बाबा आले. जा जा बघ. चल 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 राजेश्वरी. चल चल, आजी मी आजोबा पण आले. येणार खेळायला. आले हं मालती. हा ठीक आहे. चला 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 चला, आजी आजोबा आले. चला 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 चला. गौरांगो गौरांगो, अभयला जरा सांभाळ. बाबा सुखी रहा, सुखी रहा. हे, चला. ए मला पण घ्या ना. खुश रहा चला बाळा, चला खुश रहा. खेळायला चला. चला. चला चला, ती लोक आली. चला हा चला चला. नमस्कार नमस्कार. ए चल 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 चल. हा. आज किती आनंदाची गोष्ट आहे. सगळं कुटुंब एकत्र जमलंय. अरे काय पोर आहे ती. पाडलं ना सगळं. या ना वहिनी, घर तर फार सुंदर सजवलंय. आई मी आज खूप खुश आहे. तुम्ही सगळे आलात ना. अगं कसं नाही येणार आम्ही. आम्ही पण तर इतके दिवस वाटच बघत होतो. अरे शुभंकर, हा पूजेसाठी ताजी फुलं मिळतील. अरे हो हो, यात सांगायचं काय. मी आलो सर, माझं एक जरा काम आवरून. अरे मी पण येतोच बरं का. हा वाटत काही त्रास तर नाही झाला ना. थोडा तर होतोस, पण तुला कुठे काळजी आहे. 3 महिन्यात एकही पत्र लिहिलं नाहीयेस तू. अगं आई, सारखं अभयच्या मागे मागे मला कुठे वेळ मिळतो आई. अभयचं तर कारण आहे नाही नुसतं. गं आई. काही बोलू पण नाही शकत. चल ताई, मायलेकींना गप्पा मारू दे, आपण स्वयंपाकाचं बघूया. किती बारीक झालीस ग. पकडा पकडा. चला चला चला. तू पण ये ना. चल चल, तुम्ही नाही या. नको. मग काय खेळतो. अरे चला चला, लवकर हात चालवा. हो हो शुभंकर दादा, करतोच आहे की. अरे पोरांनो, तुम्ही काय अरे करताय? काय नाही शुभंकर दादा. झोपला का? हो ना, खूपच रडत होता. किती वेळ बाळाला घेऊन बसली होती ना. अरे हे काय भाजी आहे बघू. एकदा रणांगणावर कर्ण जखमी होऊन पडला होता. एवढ्यात तिथे एक भिकारी आला आणि म्हणाला, मला तहान लागलीये, भूक लागलीये. त्यावर कर्ण म्हणाला, जा तिकडे तो पडलेला दगड आहे. तू पण ये ना. तुम्ही दोघी या. नको. मग काय खेळतो. चला चला वर, चला वर, चला. चला चला. चला चला वर खेळा, वर खेळा. लवकर चला. चला चला. अरे चंद्रा, अश्विनदा. अरे शुभंकर, चल ना. अब काकू चला, चला लवकर, चला ना. अरे अश्विन, अश्विन चला चला लवकर. चला चला चला. या या. या दादा या. अगं रजनी, हो हो, आले आले.
अरे व्यापाऱ्याचा मुलगा आहे, पैशाकडेच जाणार ना. अरे नाही 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 नाही, तो भगवद्गीतेकडेच जाणार. अरे बघ तर अरे कुठे चाललाय. बघ बघ बघ. हा, तिकडेच जाणार. अरे बघा बघा. अरे बघा 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 बघा. अरे जा जा पुढे जा मुला. अरे जा जा बा. अरे जा जा बाळा पुढे जा. पैशाकडे नाही. अरे गीतेकडे. नाही नाही. अरे हा जा जा पुढे जा पुढे जा मुला. नाही 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 नाही. अरे नाही नाही नाही. गीतेकडे चाललाय. बघा बघा भगवद्गीतेकडे चाललाय. भगवद्गीतेकडे चाललाय. अरे 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 अभय. सांगितलं होतं की नाही मी भगवद्गीतेकडेच जाणार म्हणून. राम राम जी. राम राम जी. राम राम. बस एकदम छान आहे. नमस्कार 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 भगतराम. अरे काल आला नाहीस तू? अहो दादा, तुमच्यासाठी एक मस्त बातमी आणली आहे मी. अच्छा. तुम्ही ऐकाल तर चकित व्हाल. हा, आपणही जाऊया त्यांच्या दर्शनासाठी. कोणाच्या? भगवंताच्या. भगवंताच्या. हा. तू तू बस जरा. अरे शुभांकर. हा भाई गौरमन. अरे इकडे. बर आलो आलो. अरे ये ये ये. अरे येतो येतो. हे तिथे ठेव बर का. अरे काय काय झालं तरी काय. ये ये बस. काय ठीक आहे का. हा भगतराम, आता सांग काय ते. हे बघा भाऊसाहेब, आता हसू नका. अहो काय सांगू तुम्हाला, साक्षात भगवंतानं अवतार धारण केलाय. असं म्हणतात विष्णूचे अवतार आहेत. अवतार. आम्ही तर आमच्या डोळ्यांनी त्यांचं दर्शन घेतलंय भाऊसाहेब. तुम्ही पण चला ना आमच्या बरोबर. एकदा दर्शन घेतलं ना तर तुम्हालाच विश्वास बसेल. अरे काय बोलतोयस तू? म्हणूनच तर सांगतोय बाबूजी, एकदा तर दर्शन करून घ्या, आपोआप विश्वास बसेल. माझ्या मुलाने डोळे पांढरे केले होते. आम्ही तर आशाच सोडली होती. तेव्हा शेजारचा गंगाराम म्हणाला, दादा घाबरता कशाला, साक्षात भगवंताने या पृथ्वीवर अवतार घेतलाय, त्यांच्याकडे जा, सगळं ठीक होईल. आम्ही गेलो तिकडे दर्शनाला आणि बघतो तर काय बाबूजी, हजारो लोक दर्शनासाठी रांगेत उभी आहेत. आम्ही उभे राहिलो. बाबूजी, खरंच आम्ही सगळे एवढे भाग्यवान की त्यांची नजर आमच्यावर पडली. शेवटी दीन दुबळ्यांचा त्रास तर त्यालाच कळतो ना. बाबूजी, भगवंतानं आम्हाला इशारा केला. आम्ही धावत गेलो आणि मुलाला चरणावर टाकलं. भगवंतानं त्याच्याकडे पाहिलं, हात फिरवला आणि मुलगा खेळायला लागला. बाबूजी, कोणाला तर ते तीर्थाने, तर कोणाला ते फक्त नजरेने बरं करतात. एवढंच नाही बाबूजी, ते बसल्या बसल्या हवेत तरंगायला लागतात. ऐकलं शुभंकर? हा, कुणास ठाऊक असे किती भगतराम आणि गंगाराम आहेत जे अशा भोंदूंना भगवान समजतात. हे बघ भगतराम, तू ज्यांना भगवान समजतोयस ते आपल्यासारखेच सर्वसामान्य माणसं आहेत. अरे काही योग साधनेने हे लोक सिद्धी प्राप्त करतात, जे तू पण करू शकतोस. हे बघा बाबूजी, तुम्हाला विश्वास नसेल तर नसू दे, पण आमचा विश्वास तोडू नका.
आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते भगवान आहेत आणि त्यांनी आमच्या उद्धारासाठी कलियुगात अवतार घेतलाय. तुम्हाला यायचं असेल तर सांगा, नाही तर मी चाललो. जय रामजी की. जय रामजी की. रामकृष्ण राम फाल्गू बाबा राम. रामकृष्ण राम फाल्गू बाबा राम. कृष्णा कृष्णा यांना सुबुद्धी दे कृष्णा. नाही 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 जनरलमॅन, आता पाणी डोक्यावरून चाल लागलाय. त्या माणसाचा आता आपल्याला काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. तो स्वतःला भगवान म्हणून घेतोय आणि लोकांवर त्याचा प्रभाव वाढत चाललाय. फक्त जनताच नाही, राजा महाराजा जागीरदार सगळे त्याच्या मोठीत आहेत. यासाठीच की तू स्वतःला भगवंत म्हणवतो. थोडा जादू ठोना आणि हे लोक त्याला भगवंत समजतात. मला भीती वाटतेय. लोकांनी बंडखोरी सुरू केली तर यात विचार काय करायचा आहे? त्याला अरेस्ट करा आणि गोळीने उडवून द्या. जेव्हा त्यांच्या भगवंतावर गोळ्या झाडल्या जातील तेव्हा हिंदूंना अक्कल येईल. नाही नाही, गोळी कशी झाडणार? लोक आपल्या विरोधात जातील. खरा प्रश्न तर हा आहे की लोक त्याला देव मानतात. हे हिंदुस्थानी लोक आपल्या देवाला आपल्या डोळ्यासमोर मरताना कसे बघू शकतील? काहीतरी वेगळा विचार करा. आपण मुठ्ठीभर इंग्रज आणि हे लाखो करोडो हिंदुस्थानी, जर थोडीशी जरी चूक झाली तर हे लोक आपल्याला संपवून टाकतील. मानलं तरी डेंजर, सोडलं तरी डेंजर. मग काय करायचं? काठ्यानेच काठा काढावं लागेल. म्हणजे या कामासाठी आपल्याला इंडियन पाहिजे, ज्यामुळे साप पण मरेल आणि काठी पण तुटणार नाही. तुम्हाला एक असा भारतीय पाहिजे जो इमानदार, बुद्धिमान आणि वेदशास्त्र जाणणारा असेल. एक्झॅक्टली मिस्टर मुखर्जी. मग तुम्ही अशा एखाद्या माणसाला ओळखता? हो, मी ओळखतो एका माणसाला जो हे काम करू शकेल. नक्की करेल? नक्कीच. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बस बस बस. हे घे. नमस्कार. जी नमस्कार. मला ठाकूर साहेबांना भेटायचंय. तुम्ही कोण? मी खरं तर माझं त्यांच्याकडे महत्वाचं काम आहे. बरं. ते घरी आहेत का? हो, ते आत आहेत. या या. धन्यवाद. चला. या ना, बसा. धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. बाबा, तुमच्याकडे कोणीतरी आलंय. कृष्ण कृष्ण हरे कृष्ण कृष्ण. कृष्ण कृष्ण कृष्ण.
नमस्कार ठाकूर साहेब. नमस्कार. बसा. धन्यवाद. आपण भगवंताचा एक भक्तच समजा मला. अच्छा. खर तर त्याचं असं आहे ठाकूर साहेब की मी 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 एका विचित्र दुविधेमध्ये अडकलोय. कालची पूर्ण रात्र मला झोप नाही लागली. तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो? मला विचारा. ठाकूर साहेब, मला फक्त एवढं सांगा, भगवंत कोण आहे आणि कुठे राहतो? याचं अगदी सरळ उत्तर आहे, कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि ते गोलोकात राहतात. जर श्रीकृष्ण भगवान आहे तर मग ठाकूर साहेब तो कोण आहे जो स्वतःला विष्णूचा अवतार म्हणवतोय, जबरदस्ती स्वतःला भगवान म्हणवून घेतोय? आणि ठाकूर साहेब लोकही त्याला देव म्हणतात, त्याच्या चरणावर आपलं डोकं ठेवतात. ठाकूर साहेब, काल रात्री माझी बायको माझ्यावर भांडायला लागली. मला म्हणाली माझ्यावर विश्वास नाही तर चला मी भेट घालून देते तुमची भगवंताशी. मी म्हटलं तुला वेड लागलंय, तुझं डोकं फिरलंय. आता कोणी माणूस भगवान असू शकेल का? मी तिला सांगितलं की तू बहुरूपी तुम्हाला फसवतोय. ज्या माणसाला वाटतं तो भगवान आहे तो भगवान नाही, सैतान आहे, सैतान. तर मला म्हणते खबरदार, जर माझ्या भगवंताच्या विरोधात काही बोलाल तर आग लागेल, जळून चाल, भस्म व्हाल. आणि ठाकूर साहेब माझ्याशी भांडून घर सोडून निघून गेली. ठाकूर साहेब, याच कारणामुळे मी रात्रभर झोपू नाही शकलो. मला मदत करा ठाकूर साहेब, मला मदत करा. तुम्हाला ब्रिटिशांनी पाठवलंय ना? मी हो ठाकूर साहेब. खूप घाबरलेत हे तुझे इंग्रज या माणसाला. मला भेटायची कल्पना त्यांची होती का तुझी? जी ठाकूर साहेब, ते तर मी. घाबरू नकोस, मी हे काम करीन, पण हे तुझ्यासाठी किंवा सरकारसाठी नाही, आपल्या धर्मासाठी. मी त्या प्रत्येक माणसाचं नाव मिटवून टाकीन जो स्वतःला भगवंत समजतो. कोण आहे तो? जी फाल्गू बाबा.